ओम विष्णवे नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले. मित्रांनो, 24 जुलै गुरुवार रोजी दीप अमावस्या असणार आहे. आषाढ अमावस्या जिला म्हणतो आपण. आणि याच दिवशी गुरुपुष्य योग देखील जुळून आलेला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्याला गुरुपुष्य अमृत योग असं देखील म्हटलं जातं. या दिवशी माता लक्ष्मी कृपासाठी विशेष उपाय केले जातात. तर ही जी दीप अमावस्या आहे, या दिवशी कोणत्या देवीदेवतांचं पूजन करावं, दीप अमावस्येच्या दिवशीचे दीपपूजन कसं करावं, त्याचं महत्त्व काय आहे, तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करणारे कोणते विशेष उपाय करावे, गुरुपुष्य योगाच्या निमित्ताने माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे कोणते विशेष उपाय करावे, त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सध्या हा चातुर्मास प्रारंभ झालेला आहे आणि आषाढ मास संपत आलेला आहे. आणि आषाढ मासमधील शेवटचा दिवस म्हणजेच ही दीप अमावस्या जिला आपण म्हणतो. आणि याच दिवशी गुरुपुष्य योग देखील जुळून आलेला आहे. तर ही जी अमावस्या तिथी आहे ती सर्वप्रथम जाणून घ्या कधी प्रारंभ होणार. तर अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे 24 जुलैच्या रात्री 2:28 आणि 25 जुलैच्या रात्री 12:40 ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. तसेच हा जो गुरुपुष्य योग आहे तो गुरुपुष्य योग देखील गुरुवारी प्रारंभ होणार आहे. तो दुपारी 4:43 पासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सायंकाळी 6:15 गुरुपुष्यामृत योग असणार आहे. गुरुपुष्यामृत योग माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीचे जे उपाय आहेत याच दरम्यान आपण ते करायचे आहेत. तर आता जाणून घेऊया की ही जी दीप अमावस्येचं पूजन कसं करावं. तर ही अमावस्या तिथी आहे. अमावस्या तिथीला पितृस्मरण, पितृतर्पण, पिंडदान याचे विशेष महत्त्व मानले गेलेले आहे. तसेच या अमावस्याच्या दिवशी जे गंगा स्नान आहे किंवा पवित्र नदीमध्ये स्नान याचं देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ आपण दीपदान देखील अवश्य करायचं आहे, ज्यामुळे मानले जाते की व्यक्तीला पितृदोषातून मुक्ती होते. या आषाढ अमावस्येला गुरुपुष्याचा योग देखील जुळून आलेला आहे, त्याच्यामुळे याचं महत्त्व हे अधिक पटीमध्ये वाढलेले आहे. या आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाबरोबरच आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे, भगवान श्रीहरी विष्णू यांचं पूजन करायचं आहे. तसेच शिव, पार्वती, गणेश, कार्तिकेय यांचं म्हणजेच शिवकुटुंबाचं देखील पूजन या निमित्ताने आपल्याला करायचं आहे. त्यासाठी या आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. नित्य आपले जे सडा रांगोळी आहे ते पूर्ण करायचं आहे. स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपली जी दररोजची पूजा आहे ती दररोजची पूजा आपण संपन्न करायची आहे. संपूर्ण कामातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या घरातील जे संपूर्ण दिवे आहेत, समया असतील, निरंजने असतील, ते घासून स्वच्छ करायचे आहेत. त्यानंतर सायंकाळच्या वेळी आपल्याला हे दीपपूजन करायचं आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी आपण ज्या ठिकाणी दीपपूजन करायचं आहे त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे, सुशोभन करायचं आहे, त्यावर पाट ठेवायचं आहे आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंथरवायचं आहे. त्यानंतर त्यावर भगवान श्री गणेशसहित शिवपार्वती, कार्तिकीय, माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती अथवा फोटो असेल त्यांची स्थापना आपण करायची आहे. तसेच त्या ठिकाणी जे आपण घासून पुसून चक्क केलेले दिवे आहेत ते दिवे त्या ठिकाणी मांडणी करायची. संपूर्ण दिवे घरातील जे आहेत त्याचं पूजन या दिवशी आपल्याला करायचं आहे. त्याची पूजास्थळी आपण मांडणी करून घ्यायची आहे. त्यामध्ये तेल ओतायचं आहे. तसेच त्याच्यामध्ये वात देखील लावून घ्यायची आहे. ते दिवे प्रज्वलित करायचे आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर आपण जे सर्वप्रथम जे पूजन करणार आहोत ते श्री गणेशाचं पूजन करायचं आहे. त्यानंतर देवी देवतांचं पंचोपचाराने पूजन करायचं आहे. त्यांना गंधफूल अक्षता लावायचं आहे. माता लक्ष्मीला हळद कुंकू लावायचं आहे. माता पार्वतीस हळद कुंकू लावायचं आहे. त्यांना सौभाग्य अलंकार आपण करायचे आहेत. त्यानंतर दीपपूजन करायचं आहे. दीपाचं देखील पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर या दिवशी नैवेद्य म्हणून कणकेचे 11-21 दिवे आपण बनवायचे आहेत. उकडलेले ते दिवे बनवायचे आहेत आणि ते गोड दिवे आपल्याला बनवायचे आहेत. आणि त्याचा नैवेद्य आपण त्या ठिकाणी पूजास्थळी ठेवायचा आहे. आणि जे कणकेचे दिवे बनवले त्याच्यामध्ये पण तेल टाकून त्याच्यामध्ये वाती आणि ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आणि त्यानंतर त्या दिव्याने ओवाळायचं आणि त्याचाच प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तसेच या
आषाढ अमावस्या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जे लहान मुलं आहेत त्यांना देखील दिव्याने ओवाळायचं आहे आणि आपल्या घरातील इडापिडा टळू दे, अज्ञान अंधकार दूर होऊ दे, सर्व मंगल घडू दे अशी प्रार्थना आपण यावेळी करायची आहे. तसेच या निमित्ताने दीपपूजन करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसा तेज उत्तमं ग्रहणं मत्कृतां पूजा सर्व काम प्रदो भवा. म्हणजे हे दीपा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज तू आहेस. माझ्या या आजच्या पूजेचा तू स्वीकार कर व सर्व काही मंगल होऊ दे. अशा पद्धतीने आपण हे दीपपूजन संपन्न करायचं आहे. तसेच या आषाढी अमावस्या दीप अमावस्येच्या दिवशी आपण दीपदान करायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजा आहे त्याच्या उजव्या बाजूला एक दिवा लावायचा आहे. तसेच पितरांनिमित्त चौमुखी दिवा आपण एक लावायचा आहे. पितरांच्या स्मरणात दक्षिण दिशेला तो ठेवून पितरांनिमित्त तो दिवा लावायचा आहे. तुळशीमध्ये बी तुळशीला जल अर्पण करून एक दिवा लावायचा आहे. तसेच आज या गुरुपुष्य योग देखील असणार आहे सायंकाळच्या वेळी. त्यामुळे या गुरुपुष्य योगाच्या निमित्ताने माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा एक उपाय आपण करायचा आहे. अगदी सोपा उपाय आहे. आपण आपल्या घराच्या ईशान्य कोणात संध्याकाळी पूजन झाल्यावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये आपण जी वात लावणार ती लाल रंगाची वात लावायची आहे. तसेच त्यामध्ये जे तेल वापरणार तर ते तेल न वापरता आपण गाईचं तूप त्यामध्ये टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुपामध्ये थोडंसं केसर देखील आपण त्यात टाकायचं आहे आणि प्रज्वलित करत असताना ओम महालक्ष्मी नमः म्हणून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर वास स्थायी वास राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.